वर्ध्यात मुस्लिम युवकांचं हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य। बजाज चौकात दुर्गादेवी मंडळाचा चक्काजाम, पोलिसांकडून युवकाला अटक। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। एका मुस्लिम युवकाने हिंदू देवधर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं। दुर्गादेवी बसून असलेल्या ठिकाणी महिलांच्या अंगावर मोटरसायकल नेण्यासह धर्मावर टीका टिप्पणी केल्याचा प्रकार घडला। यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला अटक केली आहे। वर्ध्यामध्ये परत हिंदू आणि मुस्लिम हा वाद चिघळलेला आहे। रात्री एका मुस्लिम युवकाने हिंदूच्या देवा आणि धर्मावरती टीका केली। वर्ध्याच्या स्टेशन फैल येथे दुर्गादेवी जे सार्वजनिक दुर्गादेवी होती त्या ठिकाणी जाऊन त्यावर देवावरती टीका केली। त्यामुळे त्या ठिकाणी जो माहोल आहे तो बिघडलेला होता, परंतु पोलीस प्रशासनाने त्यामध्ये हस्तक्षेप करून आरोपीला त्याच वेळेस रात्रीला अटक केली। परंतु आज परत दुर्गादेवी विसर्जन जेव्हा करण्यात आलं करता वेळी वर्ध्याच्या बजाज चौक येथे दुर्गादेवी मंडळाने आपली दुर्गादेवी आणली आणि संबंधित आरोपीला आमच्या स्वाधीन करा किंवा त्यांनी आमच्या समोर आणावा आणि त्याची माफी मागावी अशा मागणी धरून तब्बल वर्ध्यात 3 तासापासून दुर्गादेवीला घेऊन चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे। 3 तासापासून वर्ध्यामध्ये विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दुर्गादेवी अजूनही बजाज चौकात अडकलेल्या आहेत। काही ग्रामीण भागातून सुद्धा या ठिकाणी देवी विसर्जनासाठी येतात। जवळपास आता 2 दुर्गादेवी झाल्या या ठिकाणी अडून पडलेल्या आहेत आणि चक्का जाम आंदोलन सुरू आहे। मागणी एकच आहे, संबंधित आरोपीला आमच्या स्वाधीन करा आणि आमच्या समोर त्यांनी माफी मागावी, त्यानंतरच आम्ही या ठिकाणून दुर्गादेवी विसर्जन करू। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।